नवी मुंबई महापालिकेवर 1400 करोडचं ओझं। महासभेद्वारा नामंजूर केलेले रेल्वे प्रोजेक्टचा प्रस्ताव राज्य शासनाने केला 4 वर्षानंतर निलंबित। महासभा अस्तित्वात नाही, प्रशासन काय घेणार निर्णय। सीएसटी पनवेल या उपनगरीय रेल्वे मार्गावर कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल प्रणाली कार्यान्वित करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे। या सिस्टीममुळे ट्रेनची फ्रिक्वेन्सी आणि सेफ्टी वाढणार आहे, परंतु या प्रकल्पासाठी 15,000 करोड रुपये खर्च लागणार होता। त्यातील 50% राज्य सरकार भरणार होते, परंतु तो भार राज्य सरकारने बीएमसी, एनएमएमसी, सिडको आणि एमएमआरडीए यांच्यावर आहे अशी सूचना प्रशासनाकडून 2019 मध्ये आली होती। त्यावेळी नवी मुंबईमध्ये पूर्व मंत्री आणि सध्याचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, तर राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार होते। तेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त रामास्वामी होते। त्यांनी हा सरकारचा प्रस्ताव महासभेत आणला होता। जेव्हा हा प्रस्ताव नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत आला, तेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेला 1400 करोड भरण्यास सांगितले असता बहुमताने तो प्रस्ताव नामंजूर करण्यात आला होता। त्यावेळी महासभेत असे सांगितले होते की या प्रस्तावाचा महापालिकेवर ओझे होईल आणि या रेल्वे प्रकल्पाचा महापालिकेला काही देखील फायदा नाही। कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोलचा नवी मुंबई महानगरपालिकेने 2019 मध्ये नामंजूर केलेला ठराव 4 वर्षानंतर सरकारने आता निलंबित केला आहे आणि संबंधितांना अभिवादन करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला 30 दिवसाचा वेळ दिला आहे। परंतु प्रश्न आता हा उपस्थित होत आहे, महापालिका निवडणुका झाला नाही, त्यामुळे महासभा देखील अस्तित्वात नाही। मग यावर अभिवादन करणार कोण? याबद्दल आयुक्त राजेश नार्वेकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की या विषयाचा अभ्यास करूनच आम्ही निर्णय घेऊ आणि त्याची रक्कम देखील कमी होणार आहे। आयुक्त राजेश नार्वेकर प्रशासकीय राजवटीमुळे याकडे कसं बघतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आवाज टुडेसाठी प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई।